भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, तुका म्हणे बहु सुख झाले जीवा, करिता या सेवा विठोबाची, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, पांडुरंगा करू प्रथमा कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा रे, यावरी न करावा रे, यावरी न करावा रे. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा वेरू, यावर न करावा वेरू, यावर न करावा वेरू. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या सहवासातील अलौकिक सुख कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त झालं, त्या साधनाचं यथार्थ स्वरूप या अभंगातून स्पष्ट करता. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने या अत्यंत पवित्र अशा भगवान कार्तिक स्वामी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु काशी गिरीजी महाराज यांच्या समाधी प्रांगणामध्ये त्यांच्या समाधी संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा हिरक महोत्सवी उत्सव
अर्थात 60व्या क्रमांकाचा उत्सव आणि या उत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग, या उत्सवाचे मार्गदर्शक आपणा सर्वांचे श्रद्धास्थान, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट संतवीर गुरुदेव तात्यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल थोर महापुरुषांच्या पवित्र स्पर्शाने, साधनेने अत्यंत पवित्र असलेला हा परिसर आहे, अर्थात हे स्थल आहे. खरं म्हणजे ज्या स्थानामध्ये आपण हे चिंतन करत आहोत, हे स्थान अत्यंत पवित्र आहे. ज्यांच्या निमित्ताने आपण हे चिंतन करत आहोत, ते परमपूज्य, परमश्रद्धेय, प्रातस्मरणीय सद्गुरू काशी भारतीजी महाराज यांचंही अत्यंत पवित्र असं जीवन आहे. आणि ज्या महात्म्यांच्या सहवासामध्ये आपण हे चिंतन करत आहोत, असे परमपूज्य, परमश्रद्धेय, आदरणीय गुरुदेव तात्या, आणि ज्यांच्या पवित्र वास्तव्याने हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे, असे परमपूज्य आदरणीय परशुरामजी महाराज वाघ, असे हे महात्मे. म्हणजे ज्या स्थानात चिंतन करत आहोत हे स्थान पवित्र, ज्या निमित्ताने चिंतन करत आहोत ते महात्मे पवित्र, ज्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव होतोय ते महात्मे पवित्र, आणि ज्यांच्या अमृतवाणीतून आपण नवविधा भक्तीचं चिंतन श्रवण करत आहोत ते महात्मे पवित्र. का ते महात्मे पवित्र आहेत, कशामुळे ते पवित्र आहेत, विश्वमाऊली ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये सांगतात. खऱ्या अर्थानं ते महात्मे पवित्र आहेत. त्याचं कारण आहे, ते सतत भक्ती कथा करतात, सतत देवाचं चिंतन करतात, आणि म्हणून भक्ती कथा हाच ज्यांच्या हृदयाचा आत्मा असतो, प्राण असतो, असे जे महात्मे असतात तेच पवित्र आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, ते तीर्थ, ते क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा. भगवंताची कथा, भक्ती कथा जे सतत करतात, भगवंताच्या नामचिंतनाच्या साधनेमध्ये जे अखंड राहतात, असे जे महात्मे आहेत ते तीर्थच आहेत, ते क्षेत्रच आहेत, आणि तेच पवित्र आहेत. नवे नवे तीर्थाशी तीर्थरूप झाला तोची एक, मोक्षतेने दर्शने, असे हे महात्मे आहेत. आणि म्हणून या पूजनीय महात्म्यांच्या सहवासात अत्यंत सहजच मनाला प्रसन्न करणारी, सहजच वृत्तीला अंतर्मुख करणारी, सहजच मनाला शांत करणारी असं हे पवित्र अशा पद्धतीचं स्थान आहे. त्या स्थानाचं पावित्र्य, तिथं निर्माण होत असलेली एकाग्रता, बहिर्मुख वृत्तीच्या व्यक्तीला सुद्धा अंतर्मुख करण्याचं सहज सामर्थ्य या स्थानामध्ये आहे. आणि याचं चिंतन आपण प्रवचनामध्ये श्रवण केलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि म्हणून भक्तिकथेचं चिंतन चालत असल्यामुळे, भक्तीचाच विषय सातत्याने आपण ऐकणार असल्यामुळे, आणि म्हणून मलाही वाटलं आपण भक्तीच्या विषयाचं चिंतन करावं, म्हणून या अभंगाला पुढं घेतलेलं आहे. इथे 4:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत भक्ती महत्वाची आहे, भक्ती जीवनात किती आवश्यक आहे, याचं चिंतन महाराजांच्या मुखातून आपण ऐकलं. आणि म्हणून भक्तीच ऐकलेली असल्यामुळं, आणि याही अभंगावर त्यांचंच ऐकलेलं असल्यामुळं, आता तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, या न्यायानं हे त्यांना समर्पित करायचं आहे. 11व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय सांगतात, येथ जे जे मी बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, यया कारणे अवधारी जे आपुले, आपण देवा. हे तुम्हीच शिकवलेलं त्यांच्या समोर मांडण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.
विजय महाराज माझ्यावर नक्की कृपा करतील अशी मला खात्री आहे. 9 वाजेपर्यंत आपण तुम्ही त्यांना तिथं बसवा, म्हणजे आपलं हे व्यवस्थित पार पडेल. विठ्ठल ज्या सत्पुरुषांनी महापुरुषांनी इथे साधना केली, चिंतन केलं आणि असं साधना संपन्न जीवन आणि त्या जीवनाच्या या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने परमपूज्य आदरणीय परशुराम महाराज यांच्या अत्यंत चिकाटीतून, परिश्रमातून, मेहनतीतून हा महोत्सव इथे संपन्न होतोय. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, परिसरातून विविध संस्थांचे मठाचे असे आदरणीय संत मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ अशी मंडळी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील दर्जेदार असे मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि खरं म्हणजे इथं दिवसभर थांबायला मिळेल ही अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनातूनच ते 20 आणि 21चं नियोजन होतं, पण आता ते उलट झालं सगळं. काही का असे ना, तुका म्हणे, आता असं म्हणायचं, तुका म्हणे ते होतो मी दुबळा, आले या कपाळा थोडे. आता बहु नाही, थोडे, असं 2-2.5 तासच आपल्याला इथे थांबण्याचा योग येतोय. हे आपलं सौभाग्य आहे. महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानून तात्यांच्या आदेशामुळे आज मला आपल्या सर्वांचं दर्शन प्राप्त झालं. हे मी माझं अहोभाग्य सौभाग्य समजतो. आणि त्यांच्याच कृपेने आपण काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. तुकोबाराई या अभंगातून मानवी जीवनातील अलौकिक साध्य सुख भक्ती या साधनेच्या द्वारे कसं प्राप्त झालं याचं चिंतन प्रगट करतात. ऐका, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टीची अपेक्षा असते. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी असाव्या असं वाटतं. त्यातली पहिली गोष्ट आहे, प्रत्येकाला असं वाटतं आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे. आपलं जीवन ज्ञानी असलं पाहिजे. आपल्याला सगळं कळलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. दुसरी माणसाची अपेक्षा असते आपलं जीवन चिरंजीव अमर असलं पाहिजे. आणि तिसरी एक माणसाची अपेक्षा आहे आपलं जीवन सुखी असलं पाहिजे. 3 प्रकारची इच्छा आहे. पहिली इच्छा आहे सर्वज्ञत्वाची, दुसरी इच्छा आहे अमरत्वाची आणि तिसरी इच्छा आहे सुखरूपत्वाची. आपलं जीवन ज्ञानी असावं, आपल्याला सगळं कळावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला असं वाटतं आपण ज्या क्षेत्रात आहोत, नव्हे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. ज्ञानोबरायाची भाषा आहे, एक सार्वभौम पद जगा पडिये. प्रत्येकाला वाटतं आपल्याला सगळं कळावं. दुसरी इच्छा आहे माणसाची, प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे आपलं जीवन चिरंजीव अमर असलं पाहिजे. अमरत्वाची अपेक्षा आहे. आणि तिसरी एक गोष्ट आहे की आपलं जीवन सुखी असलं पाहिजे. या 3 गोष्टीची प्रत्येकाला इच्छा आहे. तर मला वाटतं 3 गोष्टीची इच्छा कोणालाच नाही. 3 गोष्टीची इच्छा कोणालाच नाही. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे आपलं जीवन अज्ञानी असावं असं कोणालाच वाटत नाही. अज्ञानी असावं असं कोणालाच वाटत नाही. 3 गोष्टीची कोणालाच इच्छा नसते. खरं म्हणजे मला ही इच्छाच नव्हती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपलं जीवन अज्ञानी असावं असं कोणालाच वाटत नाही. दुसरी एक भूमिका आहे की आपलं जीवन अर्थात आपल्याला मरण यावं, मृत्यू कोणालाच आवडत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे दुःख कोणालाच आवडत नाही. जरी कुंती मातेनं दुःख मागितलेलं असलं तरी सुद्धा ते सुखासाठीच मागितलं होतं.
हे त्याचं उत्तर आहे. जरी दुःखाची याचना केलेली असली तरी दुःख आल्यावर देवा तुझी आठवण होईल, आणि देवाची आठवण झाल्यावर, देवाचं स्मरण झाल्यावर दुःख राहीलच कसं. हेतू इतकाच आहे. 3 गोष्टी प्रत्येकाला नको वाटतात. त्यात पहिली गोष्ट आहे अज्ञान, नको. दुसरी गोष्ट आहे मृत्यू, नको. आणि तिसरी गोष्ट आहे दुःख, नको. 3 गोष्टी प्रत्येकालाच असाव्याशा वाटतात. त्याच्यात पहिली गोष्ट आहे ज्ञान पाहिजे, अमरत्व पाहिजे, आणि तिसरी गोष्ट आहे सुख पाहिजे. या 3च गोष्टी नको का आणि या 3च गोष्टी पाहिजे का? तर त्याचं सैद्धांतिक उत्तर आहे जीवाचं मूळ स्वरूप सत आहे, म्हणून त्याला अज्ञान आवडत नाही. जीवाचं मूळ स्वरूप चित आहे, म्हणून त्याला मृत्यू आवडत नाही. आणि जीवाचं मूळ स्वरूप हे आनंद आहे, म्हणून त्याला सत आनंद आहे, म्हणून त्याला दुःख आवडत नाही. थोडक्यात असत जड दुःख निवृत्तीपूर्वक जीवनामध्ये सचित आनंदाची अभिव्यक्ती व्हावी, हे प्रत्येक जीवाची लालसा आहे. आजच्या चिंतनात काय नको याची चर्चा न करता काय पाहिजे याची चर्चा करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते काय पाहिजे याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ज्ञान. आपल्याला सगळं कळलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. दुसरी इच्छा आहे आपलं जीवन अमर असलं पाहिजे, चिरंजीव असलं पाहिजे, सुखी चिरंजीव असलं पाहिजे, हे दुसरी इच्छा आहे. प्रत्येकाला असं वाटतं. ज्ञानोबाराय सांगतात मर हा शब्द सुद्धा सहन होत नाही. अगा मरहा बोल न सहाती, मेलिया तरी रडते, असं ते जात न गणिती गहिसपणे. मृत्यू हा शब्द सुद्धा सहन होत नाही. माणसाची इच्छा आहे आपलं जीवन चिरंजीव अमर असलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं. एक आजी होती 72 वर्षाची, आणि तिचं आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यामुळं यमराज तिला नेण्याकरता आले. जय हरी जय हरी. कोण तू? म्हटले यम. कुठून आलाच? यमपूर येऊन. कशा करता आलाच? तुला घेऊन जाण्याकरता. म्हणजे काय? यम म्हटलं आजी इतकं कुठं वेळ असतो का माझ्याकडे एवढं बोलत बसायला? ते शेवटी जो घेऊन जाण्यासाठी येत असतो ना तो मी आहे, यम यम. आणि मग आजी त्याला म्हणायला लागले काय वेडायच रे तो, असं कुठं अचानक येतात का? काय पत्रिका नाही, निरोप नाही, पत्रिकेत तुझं नाव सुद्धा नाही. तेव्हा म्हटला कीर्तन ऐकायला कुठं नावाची अपेक्षा असते का? कीर्तनाला काय, कीर्तनाला यायला नावाची काही गरज नाही. ऐका. अरे पण असं अचानक काही फोन केला नाही, किमान मिस कॉल तरी द्यायचा. ऐका. यमाने सांगितलं चाल घेऊन जाण्यासाठी आलोय. आजीनं उत्तर दिलं कामं शिल्लक आहेत. म्हणे कामं शिल्लक आहेत? हो कामं शिल्लक आहेत. नाताला पाहुणे बघायला येऊ लागलेत, नातीचं जमलंय, कामं शिल्लक आहेत, मला येता येत नाही. उत्तर कोणी दिलंय? हे आजीनं दिलंय. वय किती आहे? 72 वर्षाचं वय आहे, आणि आजीनं उत्तर दिलंय कामं शिल्लक आहेत. 72 वर्ष वय झालंय पण अजून कामं शिल्लक आहेत. हे उत्तर आहे आजीचं. कुठले? ऐका, हे आजीचं उत्तर आहे. अर्थ इतकाच आहे, आयुष्य संपलंय पण काम शिल्लक आहेत. जगामध्ये वर्ग 2 आहेत. एक सामान्याचा वर्ग आहे. आयुष्य संपत आणि काम शिल्लकच राहतात. पण महात्म्याचा वर्ग तो असतो आयुष्य शिल्लक राहतं आणि काम संपलेलं असतं. काम नाही झालो पाही रिकामा, तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता, आता दिवसचारी खेळी मिळी. हे महात्म्याचं जीवन आहे. कधीतरी जीवनात असा क्षण यावा, आयुष्य शिल्लक असतानाच काम संपलेलं पाहिजे. आता जीवनात कसलंच काम राहिलेलं नाही, असा क्षण जीवनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते जीवन मात्र महात्म्याचं आहे. तिने सांगितलं नाही बाबा काम शिल्लक आहेत, मी येऊ शकत नाही आता. यमानं सांगितलं ठीक आहे. आजी म्हटली आज तर शक्यच नाही. म्हटले मग उद्या? हा उद्या चालेल म्हणे. उद्या चालेल. यम कोणाला मुदतवाढ देत नाही.
पण ती कीर्तनातली आजी असल्यामुळं ठीक आहे म्हणे, ठीक आहे, उद्या उद्या चालते. आता गंमत अशी आहे, यम निघाला, पण आजीने सांगितलं, हे बघ, माझं झालंय वय आणि बोललेलं काय माझ्या आठवणीत राहत नाही, त्यामुळं तू असं कर, कुठंतरी लिहून जा. चालेल म्हणे. आजीने त्याला एक खडू दिला आणि यमाने मग जाता जाता दरवाज्यावरती लिहिलं, उद्या येतो, आणि यम निघून गेला. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी यम आला. तुम्ही म्हणाल लगेच कस काय यम आला? कीर्तनात वेळ कमी असते ना. लगेच यम आला. जय हरी जय हरी. कोण तो? म्हटलं यम. कुठून आलाच? यम पोरून. पुन्हा सगळं हे यम. म्हटलं अगं आजी, मी काल नव्हतो का आलो? बरोबर. काय म्हणणं आहे तुझं? काही नाही, मी तुला घेऊन जाण्याकरता आलोय. आजीनं उत्तर दिलं, काम शिल्लक आहेत. आता गंमत बघा, 72 वर्षात जी कामं संपली नाहीत, ती कामं कुठं एका दिवसात थोडी संपणार आहेत. कामं शिल्लक आहेत. आता यमानं सांगितलं, आजी असं चालणार नाही, माणसानं बोलल्याप्रमाणे वागलं पाहिजे. आजी म्हणाली, तुला म्हटलं ना रे, मी बोललेलं माझ्या आठवणीत राहत नाही, वय झालंय. हो हो म्हणे, म्हणून तर लिहून ठेवलंय, लिहून. आजी म्हटली, मग वाच ना, लिहून ठेवलंय तर वाच ना. आणि मग यमाने वाचलं, उद्या येतो. आजी म्हटली, ये ना उद्या. मग मी कुठं नाही म्हणते. मुद्दा इतकाच आहे, याचा अर्थ ती आजी मेली नाही का, केव्हाच मरून गेली. मुद्दा इतकाच आहे, प्रत्येकाची इच्छा आहे, मरण नकोय, अमर राहावं. जगस्प्रह्यास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. आणि तिसरी इच्छा आहे माणसाची, आपलं जीवन सुखी झालं पाहिजे, जीवनामध्ये सुखाची अनुभूती आली पाहिजे. ऐका, कोणत्या सुखाची जीवनात अनुभूती आली पाहिजे? परमात्म्याच्या सहवासातील सुख जीवनामध्ये मिळालं पाहिजे. सरळ सरळ नियम आहे, इच्छा आणि प्रयत्न, दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर इच्छित वस्तू मिळतेच. बघा, सुखाची इच्छा सर्वांनाच आहे आणि सुखासाठी सगळेच प्रयत्न करतात. मग जीवन सुखी का होत नाही? तर त्याचं उत्तर आहे, प्रयत्नाची जर दिशा चुकलेली असेल तर मात्र जीवनात साध्य प्राप्त होऊ शकत नाही. दिशा जर चुकली तर उपयोग होत नाही. एखाद्या व्यक्तीला जर साताऱ्याहून पुण्याला जायचं असेल, तो जर एसटी मध्ये बसला, एसटी सुरूही झाली, एसटी निघाली, ताशी 40 किलोमीटरच्या वेगाने एसटी पळत होती. 4 तास झाले, पुणे आलंच नाही. नंतर आणखीन 3 तास त्याच एसटीत प्रवास केला, पुणे आलंच नाही. त्याचं कारण आहे, ती व्यक्ती प्रवास करतच होती, पण तरी सुद्धा पुणे आलं नाही. याचं कारण आहे, साताऱ्यातून ती व्यक्ती त्या एसटीत बसून प्रवास करत होती. ती एसटी साताऱ्यातून कराडच्या दिशेनं तोंड करून प्रवास करत होती. बरोबर आहे ना? साताऱ्यातून कराडच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या एसटी मध्ये किती महिने प्रवास केल्यावर पुणे येऊ शकत नाही. ऐका, प्रवास सुरू नाही का आहे, प्रवासाला गती नाही का आहे, तरी सुद्धा पुणे येऊ शकलं नाही. त्याचं कारण आहे, दिशा चुकलेली आहे. अर्थ इतकाच आहे, दिशा आणि गती जेव्हा एकत्र येते तेव्हा जीवनात प्रगती होते. दिशा वजा गती वजा दिशा असं जर झालं तर जीवनात अधोगती येते. केवळ जीवनाला गती असून चालत नाही, केवळ जीवनात धावून चालत नाही. आपल्या धावण्याला, आपल्या गतीला योग्य दिशा असली पाहिजे. ते जुन्या काळामध्ये होतं, ते जुनेच लोक आहेत तिथं आता बऱ्यापैकी, त्यामुळं कळायला काहीच अडचण नाही. ते बैल असायचा बघा, बैल तर माहित आहे की, बैल माहित आहे, काय अडचणच नाही. एक बैल एका तासात जर मोकळ्या मनानं चालला, असा सोडला आणि मोकळ्या मनानं चालला, तर साधारणतः किती किलोमीटर चालेल? अंदाज सांगायला काय हरकत आहे? अंदाजे किती चालेल? 8 किलोमीटर अंदाजे. मोकळा सोडून चालला तर किती? 10 किलोमीटर, 10-12 किलोमीटर चालेल. ते म्हणते 10-12 किलोमीटर चालेल. तो म्हणताय
7-8 किलोमीटर चालेल. नक्की चुकीचं कोणाचं? दोघाचं बी नाही. बरोबर, दोघाचं बी. त्यांचं म्हणणं आहे 10-12 किलोमीटर चालेल, तुमचं म्हणणं आहे 7-8 किलोमीटर चालेल. दोघाचं उत्तर बरोबर आहे. बैल जर म्हातारा असेल तर 7-8 किलोमीटर चालेल, जर तरणा असेल तर 10-12 किलोमीटर चालेल. अगदी बरोबर, काय प्रश्नच नाही, वादच नाही. हेतू इतकाच आहे. तर ते उन्हाळ्यामध्ये ते रसवंती ग्रह असतं बघा रस्त्याच्या कडेला, आणि त्याला तो बैल असा जुंपलेला असतो. तर सकाळी 7 वाजता बैल जुंपला. किती? 7 वाजता. तरणा बैल जुंपला, तरणा बैल, आणि तब्बल दुपारी 12 वाजता सोडला. 12 वाजता सोडला. तर एका तासात तो किती? 10 किलोमीटर चालतो. तरणा आहे ना, 10 किलोमीटर चालतो. तो चालला किती तास? चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं त्याने? 50. जुंपला किती वाजता? 7 वाजता. सोडला किती वाजता? 12 वाजता. चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं त्याने? 50. जुंपला किती वाजता? 7 वाजता. सोडला किती वाजता? 12 वाजता. चालला किती तास? 5 तास. किती किलोमीटर अंतर कापलं त्याने? आता पुढचं काय आठवत नाही का बरं मला? मला वाटलं उत्तर द्यायला योग्य आहे. अहो, 7 वाजता बैल जुंपताना जिथं होता, 12 वाजता सोडताना सुद्धा तिथंच होता. हो, अंतर कापलं गेलं नाही. उत्तर द्या. बैल चालला नाही का? चालला. त्याच्या चालण्याला गती नव्हती का? होती. गती होती. तरीही अंतर कापलं गेलं नाही. त्याचं कारण आहे, त्याच्या चालण्याला गती होती पण दिशा नव्हती. कोणाच्या चालण्याला? बैलाच्या. कोणत्या? त्याच चरकाच्या, त्या बैलाच्या चालण्याला गती होती पण दिशा नव्हती. तुकोबाराय बोलतात, जुंतीले घाना बांधोनी डोळे, मागे जोडिया रचले डोळे, चालले किती तेरे, दुःख आरंभळे भुकताने, जोडी वाचा बांधुनी डोळे, चालले किती तेनकडे, दुःख आरंभळे भुकताने. तुकोबाराय सांगतात, जुंतेले घाना बांधोनी डोळे, मागे जोडी आरतीने ही पोळे, चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंभळे भुकतहान. ऐका, चालणं चालूच आहे, मुक्कामच यायला तयार नाही. कित्येक तरी जन्म झाले, कित्येक तरी युग गेली, कित्येक तरी देह गेले, कित्येक तरी देहातून युगातून आपला प्रवास चालूच आहे, पण अजून मुक्काम आलेला नाही. किती जन्म झाला, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा भाऊ थोरा ओळशिया. अर्थ हा आहे, मुक्काम आला पाहिजे, साध्य प्राप्त झालं पाहिजे. का होत नाही? उत्तर एकच आहे, दिशा नाही. हेतू इतकाच आहे, जीवनाची दशा योग्य व्हावी असं वाटत असेल तर जीवनात दिशा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात भगवंताच्या सहवासातलं सुख प्राप्त होण्याकरिता, योग्य सुख मिळण्याकरिता, कारण ज्या सुखाला बाहेरच्या वस्तूची आवश्यकता लागत नाही, ज्ञानोबाराय सांगतात, बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरे सुख एक अथे. हे सुख जीवनामध्ये प्राप्त होण्याकरिता जीवनात दिशा असणं महत्वाचं आहे. महाराजांच्या जीवनात भगवान परमात्म्याच्या सहवासातील सुख प्राप्त झालेलं आहे. पावलो हे संग सुखयाचे. आणि म्हणून भगवंताच्या सहवासातलं सुख महाराजांना प्राप्त झालं. महाराजांना विचारलं, त्याकरता तुम्ही साधना कोणती केली आणि त्या साधनेची दिशा काय होती, याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग,
पावलो हे संग भक्ती आम्ही याचे पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग पावलो हे संग सुख सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे पावलो हे संग सुख याचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे भक्ती आम्ही केली सांडोने उद्वेग पावलो हे संग सुखयाचे. 3 गोष्टीचा विचार महाराजांनी मांडलेला आहे. पावलो हे संग सुख याचे, हे साध्य भगवंताच्या सहवासातील सुख आम्हाला प्राप्त झालं, हे साध्य आहे. त्याकरिता साधना कोणती केली? महाराज सांगतात भक्ती आम्ही केली. भक्ती ही साधना आहे आणि तिची दिशा काय? महाराज सांगतात सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडोनी ही दिशा, भक्ती ही साधना आणि याचे संग सुख पावलो हे साध्य. भक्तीच्या द्वारा महाराजांच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती येते, आपले येत नाही. अडचण काय? 2-3 अडचणी आहेत. पहिली गोष्ट आहे आपली भक्ती वरून असते, संसार आतून असतो. अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी. किंवा महाराज सांगतात न सरे ते भक्ती विठोबाचे पायी उपरते जेथे नाही चित्ता. किंवा आणखीन तुकोबाराय सांगतात देवा पायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. भक्ती करून महाराजांच्या जीवनात भगवंताच्या सहवासातल्या सुखाची प्राप्ती होते, अशी त्यांनी भक्ती केली. मग भक्ती कशाला म्हणतात? भक्तीचं स्वरूप, भक्तीचं फल, भक्तीचं वैशिष्ट्य, भक्तीचे आचार्य, भक्तीची व्याख्या, भक्तीचं लक्षण. आता ते 9 दिवस ते सगळं ऐकायचंय, त्यामुळे आपण ऐकण्यासाठी तयार असलं पाहिजे. म्हणून आपण हे सांगण्यासाठी उभा राहिलं. दुसरं काय? भक्ती कशाला म्हणायचं? पुष्कळ व्याख्या केलेल्या आहेत, ऐका. विश्वमाऊली ज्ञानोबाराय भक्तीची व्याख्या सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात हे पहिली ना सरती, तिजी ना चौथी, माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. सहजता जीवनामध्ये प्राप्त होणं महाराज भक्ती म्हणतात. कारण ही सहजता तितकी सहज नाही. सहजता हे उत्तम भक्ताचं काय आहे? लक्षण आहे. उत्तमा सहजावस्था. सामान्य मनुष्य 3 अवस्थेच्या पलीकडे कधी जात नाही. जागृती, सुषुप्ती, स्वप्न. या 3 अवस्थेच्या पलीकडे आपण कधी जात नाही. आपण जागे असतो, जागे नसाल तर मग झोपलेलं असतो, झोपलेलेही नसाल तर मग स्वप्न असतं. 3 अवस्थेच्या पलीकडे आपली कधी मजल नाही. आपल्याला कधी असं आठवतं का परवाच्या दिवशी दुपारी 3 वाजता मी जागाही नव्हतो, मग झोपलेलोही नव्हतो, मग स्वप्नही नव्हतं आणि मी जिवंत होतो? असं नाही आठवत आपल्याला. म्हणजे 3 अवस्था आपण कधीच ओलांडत नाही, तिथपर्यंतच आपले. मग संसाराच्या क्षेत्रातला सम्राट चक्रवर्ती राजा जरी असला तरी त्याला या 3 अवस्थेच्या पुढची अवस्था माहीत नाही. जागृती, सुषुप्ती, स्वप्न. त्याच्या पुढे तुरीय अवस्था. ज्ञानी महात्मा तुरीय अवस्थेपर्यंत जातो, योगी उन्मनी अवस्थेपर्यंत जातो आणि त्याच्याही पुढे जी 6वी सहजावस्था, त्या सहज स्थितीपर्यंत उत्तम भक्त
अर्थात महात्मे संत सहजमी आंधळागा. सहजता या स्थितीपर्यंत जातात. आपलं जीवन सहजतेपर्यंत जाणं महाराज भक्ती म्हणतात. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराजांना विचारलं भक्तीची व्याख्या. नामदेव महाराज सांगतात, रजतमा वेगळा होवोनी निराळा भोगे प्रेम कळा तेची भक्ती. रजतम या गुणातून बाजूला निघून रजतमा वेगळा होवोनी निराळा भोगी प्रेम कळा तेची भक्ती. परमात्म्याच्या शुद्ध प्रेमाचा आविष्कार जीवनामध्ये निर्माण होणं याला भक्ती म्हणतात. शांती ब्रह्मनाथ महाराज भक्तीची व्याख्या सांगताना सांगतायत, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता या नाव. अखंड अहर्निशी माझी कथा, सतत परमात्म्याचं चिंतन, सतत परमात्म्याचं ध्यान आणि सतत परमात्म्याविषयीच बोलणं म्हणजे भक्ती. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं भक्तीची व्याख्या. महाराज अनेक अभंगामध्ये भक्तीची व्याख्या सांगतात. महाराज सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्म ज्ञान ब्रह्मे भोग भक्ती ते मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. हे भक्ती ते मन वैराग्य तो त्याग, 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 हे भक्ती ते मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन. तुकोबाराय भक्तीची व्याख्या सांगतात, भक्ती ते नमन. महाराज किती छान बोलतात. तुकोबाराय सांगतात, भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांतवनी उत काम क्रोध, काम क्रोध उत शांतवनी जीव जंतू भूत नमावे ते भक्ती. प्रत्येक जीव जंतूच्या ठिकाणी माझा परमात्माच आहे असं समजून नतमस्तक होणं, नमस्कार करणं, महाराज याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. ज्ञानोबाराय किती छान बोलतात, जे जे भेटे ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी, प्रत्येक जीवजंतूच्या ठिकाणी परमात्माच आहे, भगवानच आहे असं निश्चित करून नतमस्तक होणं, नमस्कार करणं याला भक्ती म्हणतात. ज्ञानोबाराय किती छान बोलतात की अखंड अगर्वता होवोनी असती, तयाची विनयो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिते माझ्याची ठाई. प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी नतमस्तक होणं, नमस्कार करणं. फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीवमात्रा असे खा खालावती ते. असे खा जीवमात्रा. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी परमात्माच आहे या वृत्तीनं नतमस्तक होणं याला भक्ती म्हणतात.
ज्ञानोबाराय सांगतात, नतमस्तक होणाऱ्या व्यक्तीनं आपल्याकडचा उत्तमपणा विसरला पाहिजे आणि ज्याला नतमस्तक व्हायचंय त्याच्या योग्यतेकडे लक्ष देऊ नये. बघा, आपला उत्तमपणा जर नाही विसरला तर ती व्यक्ती नमस्कार करतच नाही, ती व्यक्ती वाकतच नाही. कारण मी आणि वाकायचं लक्षातच आलं की, म्हणजे न सांगता लक्षात आलं, इतका उत्तमपणा आपल्या ध्यानात आहे. हे विशेष हा उत्तमपणा फेकून दिला पाहिजे. मग तो सत्तेचा असेल, संपत्तीचा असेल, विद्वत्तेचा असेल, शक्तीचा असेल, सौंदर्याचा असेल, कुलाचा असेल, वगैरे कोणता जो असेल तो उत्तमपणा फेकून दिला पाहिजे. आणि पुढची गोष्ट, ज्याला नमस्कार करायचाय, ज्याच्या पुढे नतमस्तक व्हायचंय, त्याच्या योग्यतेचा विचार करायचा नाही. त्याच्या जर योग्यतेचा विचार केला तर आपण नतमस्तक होणारच नाही. आम्ही त्याला म्हटलं, तुम्ही कशी काय नमस्कार केला नाही, आणि त्याचं आहे का हरिपटपट, हे नाही बघायचं. माझी भाषा नाही, ज्ञानोबारायचं बोलणं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्य नेनवे, एक सराभूत मात्राचे नावे, नमूची आवडे. आपुले उत्तमत्व नाठवे. कसं आहे बघा, देवाची आणि आपली जवळीक निर्माण व्हावी असं तुम्हाला वाटतंय का नाही? देवाची आणि आपली होई तरी म्हणा की निदान, देवाची आणि आपली काय निर्माण व्हावी? जवळीक निर्माण व्हावी. अगदी जवळचे संबंध, घरोब्याचे संबंध. समजा आपण रात्री 2ला बी फोन केला तरी त्याने आपला फोन काय केला पाहिजे असं समजा की, काय हरकत, निदान समजायला काय हरकत. आणि मग इतकी जवळीक देवाची ना आपली निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर भाषा ज्ञानोबारायची आहे. त्याकरता तुम्हाला 3 गोष्टी टाकाव्या लागतील. कोणत्या काय करावं लागेल? ज्ञानोबाराय सांगतात, त्याकरता पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःचा थोरपणा टाकून द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, स्वतःतली बुद्धिमत्ता, गुणवत्ता फेकून द्यावी लागेल. आणि तिसरी गोष्ट, धाकट लहान व्हावं लागेल. ज्ञानोबारायांची भाषा आहे, या लागी थोरपण परा सांडीजे, युत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी कै, जय युत्पत्ती आघवे विसरीजे, थोरपण परा सांडीजे, जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. तरच देवाची ना आपली जवळीक निर्माण होणार आहे. नम्र झाला तेने कोंडिले अनंता, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिने, माता स्तनपाने वाढविते, धाकट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया, जाणते लेकरू माता लागे दूर धरू. ऐका, आई कोणत्या लेकराला चटकन उचलून कडेवर घेते? जाणत्याला का नेणत्याला? नेणत्याला. म्हणजे आईनं आपल्याला उचलून कडेवर घ्यावं असं जर वाटत असेल तर आपण जाणत व्हावं का नेंत राहावं? नेंत राहावं. आता आपला उद्योग जाणत होण्यासाठी चालू आहे का नेंत राहण्यासाठी चालू आहे? जाणत होण्यासाठी चालू आहे. आणि मग ध्यानात ठेवायचं, आई येत बी नाही आणि आपल्याला उचलून घेत बी नाही. पंढरीनाथ परमात्मा या आईनं, भगवान परमात्मा या आईनं उचलून कडेवर घ्यावं ही जर अपेक्षा असेल तर आपण जाणत न होता नेंत झालं पाहिजे, जाणून नेंत झालं पाहिजे. जाणून नेनते करी माझे मन, हेही अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर केवळ नेंतच झालं पाहिजे एवढाच अर्थ काढला तर पुन्हा घोटाळा होणार आहे, हे लक्षात ठेवा. हेतू इतकाच आहे, लहान होणं, नम्र होणं, नतमस्तक होणं, नमस्कार करणं, याचं नाव आहे भक्ती. प्रत्येक ठिकाणी आपण, प्रत्येक जीवजंतूच्या ठिकाणी नतमस्तक होणं, याला महाराज भक्ती, ते नमन, याला महाराज भक्ती असं म्हणतात. नतमस्तक होणं म्हणजे भक्ती, नमस्कार करणं म्हणजे भक्ती. आणि मग असं झाल्यानंतर देवाची भेट होते का? देवाच्या सहवासातलं सुख प्राप्त होतं का? होतं.
कसं होतं त्याचं उत्तर असं आहे, आपल्याला देवाची भेट होत नाही. काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, आपल्या वृत्तीमध्ये अभिमान आहे म्हणून, अहंकार आहे म्हणून. नतमस्तक झाल्यानंतर, वाकल्यानंतर, नमस्कार केल्यानंतर देवाची भेट होते, परमात्म्याचा सहवास प्राप्त होतो. का बरं? तर त्याचं कारण आहे, नतमस्तक झाल्यानंतर वृत्तीत अभिमान राहत नाही. वाकलं की वृत्तीत अभिमान राहत नाही, आणि अभिमान गेला की देव भेटल्याशिवाय राहत नाही, आणि देव भेटल्यानंतर कीर्तन संपल्याशिवाय राहत नाही. पुढे कशाला कीर्तन करायचं आपल्याला? ऐका, थोडक्यात काय, वाकलं की अभिमान जातो, नतमस्तक झालं की अभिमान जातो. किती तुकोबारायांची गोड प्रमाण आहेत. महाराज सांगतात, लवविले तयासवे लवे जाती, अभिमाना हाती सापडेना. क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लोटांगणी जाती रे. किंवा वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लागतील पायी रे. अर्थात नतमस्तक झालं, वाकलं की मग अभिमान राहत नाही. पंढरीसी कोणा नाही अभिमान, पंढरीसी कोणा नाही अभिमान, पंढरीसी नाही कोणा अभिमान, पंढरीसी कोणा नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका. पंढरीशी कोणा नाही अभिमान. पंढरीच्या लोकांना पंढरीशी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणजे नतमस्तक झालं, वाकलं की अभिमान काय होतो? नष्ट होतो. अभिमान संपला की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अभिमान संपला की देवाची काय होते? प्राप्ती होते. अडचण इथं थोडी अशी आहे, वाकलं की अभिमान जातो ही गोष्ट खरी आहे, अभिमान संपला की देव भेटतो ही गोष्ट खरी आहे. मग अडचण कुठं आहे? अडचण इथं आहे, वाकल्यानंतर अभिमान जातो हे 100% खरं आहे, पण अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही हेही खरं आहे. वाकल्यानंतर काय जातो? अभिमान जातो. अभिमान गेल्यानंतर देव भेटतो. झालं की बरोबर सगळं. मग अडचण कुठे येते? अडचण येत आहे, अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही. आता काय करायचं? नाही वाकला तर मग घोटाळा झाला सगळा. ते लाटणं असतं बघा, इकडे काय भाषा? लाटणं, लाटणं, बेळणं म्हणतात, लाटणं. माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे? बर बर, चांगली गोष्ट आहे, चांगली. असू दे, आता प्रगतीचा काळ आहे, काय अडचण नाही. तर ते बेळणं लाटणं असतं बघा. असं दोन्ही बाजूनी झाड असतं आणि मध्ये असं निमुळत असतं. चुकलं, मध्ये झाड असतं, मध्ये झाड. कोण? हा बर, लाटणं मध्ये झाड. मला वाटतं एकच लाटणं तसं असतं का सगळीच लाटणी तशी असतात? बोला की बोला, सगळीच तशी असतात ना? आता 9 वाजेपर्यंत आपल्याला हक्क आहे, काय हरकत आहे, परत काय होईना आमचं, तुम्हाला काय? पण तोवर बोला. ऐका, म्हणजे ते सगळी लाटणी तशीच असतात. कशी? मध्ये जाड. मध्ये जाड असल्यामुळे ते वाकतच नाही ना. मध्ये जाड याचे 2 अर्थ आहेत. मध्ये जाड हा एक अर्थ, आणि मध्ये जाड म्हणजे इथं जाड. इथं जाड असल्यावर असं माझ्यासारखं पटकन नाही वागता येत. ऐका, ज्ञानोबारायची किती गोड भाषा आहे. लाटणे आईसा नलवे, पाथरू जेवी नद्रवे. अभिमान असणारी व्यक्ती वाकतच नाही. वाकलीच तर मग अभिमान राहत नाही, आणि अभिमान संपला की देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून वाकणं, नतमस्तक होणं म्हणजेच नमन करणं, याला महाराज भक्ती म्हणतात. आणि या भक्तीचा परिणाम परमात्मा भेटतो. कोणाच्या जीवनामध्ये असं एखादं उदाहरण सांगायचं ठरलं तर आपल्याला इतिहास माहित आहे. मंगळवेड्याची श्यामा नावाची वेश्या आणि तिच्या पोटी कान्होपात्रा जन्माला येते. होतं कधी कधी असं, उकिरड्यावर सुद्धा तुळस उगवते, असं होतं.
रूपानं ती सुंदर होती. म्हणतात एवढं सौंदर्य होतं की कानोपात्रेनं जर पानाचा विडा ग्रहण केला तर घशातून खाली उतरताना बाहेरून स्पष्ट दिसायचा, इतकी कानोपात्रेची त्वचा कोमल होती. तिनं ठरवलं होतं आपल्यासारखा सुंदर पती मिळाला तरच विवाह करायचा, अन्यथा कुमारी राहायचं. तेवढा सुंदर पती मिळाला नाही, त्या कुमारी राहिल्या. वारकऱ्यांची गडबड सुरू होती. विचारलं कशाची घाई? आणि वारीची. वारी काय असतं वारी? चला म्हणाले दाखवतो. त्यांच्याबरोबर पंढरीला आल्या. वारकऱ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, रांगेमध्ये उभे राहिले. राऊळामध्ये प्रवेश करतात. भगवान श्री पंढरीरायाला निहाळतात. डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख. परमात्म्याला डोळं भरून पाहतात. भगवान परमात्म्याच्या समोर येतात. डोक्यावरचं पागोटं खाली काढायचं, मस्तक भगवंताच्या चरणावरती टेकवायचं, परमात्म्याला पाहायचं, रंगशिळेवरती यायचं, दोन्ही कान धरायचे, उडी मारायची, साष्टांग दंडवत पांडुरंगाला घालायचा, गरुड खांबाला आलिंगन द्यायचं, पांडुरंगाची करुणा भाकायची. एकामागून एक, एकामागून एक, एकामागून एक असं करता 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 8:35 नंबर कानोपात्रेचा आला. कानोपात्रा भगवंताच्या श्री विग्रहाच्या समोर उभी आहे, पण कानोपात्रा नतमस्तक व्हायला तयार नाही, वाकायला तयार नाही. वारकरी आग्रह करू लागले, अहो घ्या ना दर्शन, घ्या ना. कोणाचं? अहो म्हणे हा जगाचा मालक तुमच्या समोर आहे, याचं. तिने उत्तर दिलंय, नाही घेणार. का? हा काळा आहे, मी गोरी आहे, मी नाही दर्शन घेणार. आता काय तिचं तसं काही चुकलेलं नाहीच की हो. ठाईचाची काळा अनादी बहुकाळा. वारकरी म्हणतायत घ्या ना दर्शन, नका ना वेळ लावू. तुम्ही दर्शन नाही घेतलं तर मग हे राहिलेलं कसं काय कीर्तन करायचं? उरका ना तुम्ही पुढचं. खूप लांबलचक अजून बारी आहे पाठीमागं, तुम्ही दर्शन घ्या. ऐका, कानोपात्रा म्हणते नाही. कोणाचं? हा संपूर्ण जगाचा मालक, याचं. कानोपात्रा सांगते हा कठोर आहे, मी कोमल आहे. खरं म्हणजे तिचं बरोबरच आहे की हरी तो निष्ठुर, निर्गुण, नाही माया, बहुकठीण, असं आहे ना. शेवटी जबरदस्ती केली, मध्यम मार्ग काढला. काहीतरी मार्ग काढला पाहिजे का नाही? कारण आपल्याला 9ला संपवायचंय ना. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग वारकऱ्याने कानोपात्रेला आग्रह धरला आणि मग कानोपात्रेनं आपल्या उजव्या हाताचं हे बोट भगवंताच्या डाव्या पायाच्या पंजावरती अलगट टेकवलं. अलगट टेकवलं. आणि असं ते अलगट टेकवलेलं बोट तसंच पंजात घुसलं. ऐका. आणि मग कानोपात्रेच्या लक्षात आलं, बापरे, आपल्यापेक्षा करोडोपटीनं हा कोमल आहे. कानोपात्रेचा अभिमान चक्काचूर झाला. सगळं जीवन परमात्म्याला तिनं समर्पित केलं. ऐका, आजही आपण बघितलं तर पांडुरंगाच्या भगवंताच्या डाव्या पायाच्या पंजाला असं खड्डा आहे बघा, असं बोट जाईल बघा त्याच्यात. खरं म्हणजे आपलं नाही बोट कोणाचं त्याच्यात बसणार, असं ओबड दोबड बोट नाही बसत त्याच्यात. थोडं असं नाजूक, निष्पाप, निरागस बोट लागतंय. नाहीतर तुम्ही माझ्यावर फौजदारी करायचे, तुम्हीच म्हणले होते की बोट घुसतंय म्हणून. ऐका, सगळं जीवन परमात्म्याला समर्पित केलं. पुढं बिदरच्या बादशाला कळालं कोणीतरी कानोपात्रा नावाची स्त्री सुंदर आहे म्हणून. सेवकांना पाठवलं. कानोपात्रेची ही गोष्ट लक्षात आली आणि तिने ठरवलं, आपलं शरीर पाहून जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विकार निर्माण होत असतील तर विकाराला जन्म देणारं शरीर ठेवायचं कशाला. आणि म्हणून तिने आपली प्राणज्योत परमात्म्याच्या स्वरूपामध्ये समर्पित केली. तिथंच समाधी घेतली. तिथे एक वृक्ष उगवला. गेली 750 वर्ष होत आली. आजही आपण दर्शन मंडपातून रावळात खाली उतरताना त्या साखळ दंडानं बांधून ठेवलेली फांदी कानोपात्रेचा वृक्ष म्हणून आपण तिचं दर्शन घेतो. माझा मुद्दा संपलेला आहे. कानोपात्रा अगोदर नतमस्तक व्हायला, वाकायला तयार होत्या का? नव्हत्या. का बरं? तर सौंदर्याचा काय होता? अभिमान. आणि ऐका, अंशतः वाकल्या आणि अभिमान चक्काचूर झाला. म्हणजे अभिमान वाकलं, नतमस्तक झालं की अभिमान
संपला, अभिमान संपला, पंढरीनाथ परमात्मा भेटला आणि यावत आयुष्य परमात्म्याच्या सहवासातलं सुख प्राप्त झालं. थोडक्यात देवाच्या सहवासातलं सुख प्राप्त होण्याकरिता आपण भक्ती केली पाहिजे. भक्ती करायची म्हणजे नेमकं काय, त्यातला एक अर्थ भक्ती ते नमन, नमस्कार करायचा आणि नमन करणं, नतमस्तक होणं म्हणजे भक्ती. या भक्तीचा परिणाम देव भेटला आणि जीवन परिपूर्ण झालं. उदाहरण संत कानोपात्रेचा पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे. परमात्म्याच्या सहवासातलं सुख प्राप्त झालं. साधना भक्ती साध्य त्याच्या सहवासातलं सुख प्राप्त झालं. पण ती भक्ती कशी केली त्या महत्वाचा गाभा आहे, त्याची दिशा. आणि दिशा कोणती आहे? सांडोनी उद्वेग. उद्वेग सांडोनी. उद्वेग सांडोनी म्हणजे काय? अगदी उद्वेग शब्दाचा अर्थ आहे अपेक्षा. उद्वेग शब्दाचा अर्थ आहे लोभ. आम्ही लोभाला टाकून देऊन काय केलं? भक्ती केली. कसलाच लोभ अंतःकरणामध्ये ठेवला नाही. मी मागे तरी कुठेतरी कीर्तनात म्हटलोच होतो, आता मगाशी आपण त्या कीर्तनातून ऐकलंच. कसलाच लोभ नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भेटायला आल्यानंतर सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की नद्यांची स्वच्छता करा, माझी तब्येत चांगली आहे, तुम्ही काळजी नद्यांची घ्या. कसलाच लोभ अंतःकरणामध्ये न ठेवता सांडोनी उद्वेग भक्ती केली. त्याचा परिणाम परमात्म्याच्या सहवासातलं सुख याही वयात अत्यंत सक्षमपणे आणि दुरुस्त होऊन उपभोगत आहेत. भक्ती आम्ही केली. आता आम्ही म्हणण्यापेक्षा भक्ती त्याने केली असं म्हणू आपण. सांडोने उद्वेग. उद्वेग अपेक्षा टाकून देऊन ज्ञानोबाराय सांगतात, जयाची ठाई पांडवा, अपेक्षेना हिरगावा, सुखाशी चढावा जयाचे न्यासने. आणि त्याचा परिणाम सुकामा झाले. धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. पहिल्या चरणामध्ये उद्वेग शब्दाचा अर्थ लोभ. लोभाला टाकून देऊन भक्ती केली. झालं काय? पावलो हे संग सुखयाचे. परमात्मा हृदयात आला आणि भगवान हृदयात आल्यामुळं दुसऱ्या चरणातही उद्वेग शब्द आहे, पण पहिल्या चरणातला उद्वेग शब्द एक वचनी आहे, दुसऱ्या चरणातला उद्वेग शब्द अनेक वचनी आहे. पळाले म्हणून पहिल्या चरणातल्या उद्वेग शब्दाचा अर्थ लोभ. लोभाला टाकून देऊन आम्ही भक्ती केली. परिणाम परमात्मा आमच्या हृदय मंदिरात आला आणि भगवान हृदय मंदिरात आल्यामुळं दुसऱ्या चरणातल्या उद्वेग शब्दाचा अर्थ अनेक वचनी. मग तिथं एकापेक्षा जास्त घ्यायचे, मग दोघ जण घ्यायचे. कोणते? कामानी क्रोध. काम क्रोधे केले घररिते, तुका म्हणे देह घरीला विठ्ठले. काम क्रोधे केले घररिते. कसं आहे? पळाले उद्वेग सांडोनिया. ते राहिले नाहीत. परमात्म्याची अनुभूती एकदा हृदयात आली, भगवान परमात्मा एकदा का हृदयात आला की ते राहतील कसे? कसं आहे? वृक्ष असावं, झाड असावं, त्याच्या बुंद्याला खोडाला आग लागावी. आग कीर्तनापुरती आग लागावी त्याच्या बुंद्याला खोडाला. आणि मग आग लागल्यानंतर त्या झाडाला त्याच्या वरचे जे पक्षी असतात ना, त्या फांद्यावरचे जे पक्षी असतात ना झाडावरचे, ते पक्षी दक्षिण दिशेला जातात का पूर्व दिशेला जातात? ते पक्षी कुठं निघून जातात? त्याच्यावरचे पक्षी जिकडे वाट दिसेल तिकडे जातात. सैरा जातात, आहे की नाही? सैराट नव्हे, सैरा जातात. हो, ज्ञानोबाराय सांगतात, आगी लागली या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, सांडिले असे की विकल्पी जे. ऐका, त्या पद्धतीने भगवंताच्या नामचिंतनाचा अग्नी किंवा परमात्म्याच्या बोधाचा अग्नी एकदा का हृदयामध्ये स्थित झाला की मग ते विकार राहू शकत नाहीत. महाराज सांगतात, पळाले उद्वेग सांडोनिया. पहिल्या चरणात लोभाला टाकून दिलं, दुसऱ्या चरणात काम आणि क्रोध पळूनच गेले. एकंदरीत गेले किती जण? 3 जण गेले. काम, क्रोध आणि लोभ. आता हे 3 निघून गेल्यानंतर
खाली सुखाशिवाय काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सर्वानंदाची सृष्टी झाली आता केवळ आणि केवळ सुख शिल्लक राहिलेला आहे हा अभिप्राय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका मन तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले दरितायाचा संग 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 घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची घडलिया सेवा विठोबाची सुख आम्हा झाले दरितायाचा संग 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 विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार टाळी वाजवा घुमाई टाळी वाजवा जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय